नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला आहे आणि कुरकुरीत भजे खायची इच्छा होते आपल्याला. तर आता बटाट्याचे भजे करायचे म्हटलं तर आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर अगदी कुरकुरीत आणि खमंग चवीलाही खूप छान लागतात आणि ते परत कमी साहित्यात आहे. आपण हाताने जरा दाबून दाखवले मी तुम्हाला, त्याचा कुरकुरीत आवाज येतो त्याचा. अगदी कुरकुरीत झाले आणि बटाट्याचे भजे आहेत परत. तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 बटाटे घेतलेत मी. तुमच्या घरी मेंबर असतील त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. 2 बटाटे घेतलेत, त्याचे वरचे साल काढून घ्यायचं आहे. त्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही. तर एका बटाट्याचे आपण 4 काप करून घेणार आहोत. तर मी इथे एका बटाट्याचे 4 काप करून घेतलेत आणि छोटे छोटे बारीक पतले पतले आपले स्लाईस करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही म्हणाल हे तळल्या जातात का? हो, हे तळल्या जातात. अगदी कुरकुरीत याची भजी जी आहे ना, कुरकुरीत भजी होतात. आपण नेहमी चपटे म्हणजे स्लाईस करून भजे करतो ना, पण त्याच्यापेक्षा अगदी छान लागतील हे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, मस्त काप करून घेतलेत आणि काप करून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये टाकायचं आणि पाणी घालून आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत पाणी टाकून त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर त्यानंतर मी 2 ते 3 कांदे घेतलेत आणि ते सुद्धा आपल्याला थोडेसे जाडसर, खूप पातळ नाही करायचे, थोडेसे जाडसर, कारण बटाट्याचे काप जे आहेत ना त्याला मॅच झाले पाहिजे तशा टाईपचे करायचे आहेत काप कांद्याचे सुद्धा. तर हे पाण्यातले काढून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला जे आपण बटाट्याचे काप करून घेतले ते घालायचे आहेत आणि कांदा जो कापून घेतला तो सुद्धा घातलेला आहे मी. व्यवस्थित बटाट्याचे काप आणि कांद्याचे काप घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला काळं मीठ. तुम्ही म्हणाल काळं मीठ का घालायचं? त्याने भजीची जी चव आहे ती अगदी मस्त येते. साधं मीठ नाही घालायचं. काळं मीठ असेल ना आणि नसेल तुमच्याकडे काळं तर साधं घातलं तरीही चालेल. तर हे काय करायचं, अगदी एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर तीसुद्धा घालू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही, तर थोडीशी हिरवी मिरची घातली तरी चालेल. तर आता काय केलं आहे मी इथे, जे आपलं 10 मिनटं मी त्याला झाकण ठेवून दिलं आहे, त्याचं आपल्याला थोडंसं पाणी झालेलं आहे. म्हणजे कांदा आणि बटाटा थोडासा मऊ झाला आहे. मऊ करून घ्यायचं आपल्याला. थोडासा ताटसरपणा असतो ना त्याला, तो ताटसरपणा आपल्याला थोडासा कमी करून घेतला आहे. तर आता त्यामध्ये घालायचं 1 वाटी बेसन पीठ घातलं आहे मी. अगोदर अर्धी वाटीच घातलं आहे, लागेल तसं आपल्याला पूर्ण 1 वाटी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं आहे. तर त्यामध्ये मी चांगलं 3 चमचे कंटक्की मसाला घातलेला आहे. तुम्हाला कंटक्की मसाला मार्केटमध्ये मिळतो. कंटक्की मसाला म्हटलं ना तर फिश कंटक्की पण असतो, मटन कंटक्की पण असतो. कंटक्की मसाला म्हटलं की तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही किराणा दुकानामध्ये गेला ना तेव्हा भेटेल तुम्हाला. तो घातला आपण चांगला 3 चमचे. लाल मिर्च पावडर घालायची आपल्याला 2 चमचे. म्हणजे तुम्हाला जसं स्पायसी हवं असेल तसं घालायचं. थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा हिंग घातला आहे मी त्यामध्ये. हे सगळं घातल्यानंतर काय करायचं, कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता पाणी घालायचं नाही सध्या. आणि कंटक्की मसाला आपल्याला हवाच. तुम्हाला जर कंटक्की मसाला तुमच्याकडे नसेल तर तांदळाचं पीठ असेल ना ते घातलं तर तेही चालेल, पण कंटक्की मसाल्याने अगदी कुरकुरीत येतात थोडेसे ते. तर आपल्याला थोडंसं बेसन पीठ लागेल, कारण बटाटे अजून थोडेसे बाइंडिंगला आपल्याला बेसन पीठ लागेल. तर त्यासाठी मी काय केलं, जे वाटीत उरलेलं बेसन पीठ होतं ना ते पूर्ण घालून घेतलं आहे. म्हणजे पूर्ण 1 वाटी, चांगली आपली आमटी पिण्याची जी वाटी असते ना ती 1 वाटी आपण बेसन पीठ इथे घातलेलं आहे 2 बटाट्याला. आणि कंटक्की मसाला घातला आहे मी 3 चमचे. लाल मिर्च पावडर तुमच्या आकाराने तुम्ही घालू शकता. कंटक्की मसाल्याचा तुम्ही म्हणाल काही व्हाईट निघतो, काही लाल रंगाचा असतो, असं कुठल्याही प्रकारचा असो, पण कंटक्की मसाला तुम्हाला ते घालायचा आहे तिथे. तर आता आपलं पीठ मिक्स होऊन झालेलं आहे. बेसन पीठसुद्धा व्यवस्थित झाले आणि बटाटेसुद्धा थोडेसे आतले मऊ झालेले आहेत. तर आपल्याला ज्या आकारात भजे काढायचे असतील, म्हणजे पकोडे काढायचे असतील, त्या आकारात तुम्ही काढू शकता. तर इथे मी तेल तापायला ठेवलेलं होतं. थोडेसे मीडियम आकाराचे, चांगले जरा मोठे आले म्हणजे जर छान दिसतात दिसायलासुद्धा. तर एकदम बारीक नाही काढते, पण छोटाले आपले व्यवस्थित काढून घेते. तर त्यासाठी काय करायचं, पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडासा आणि एक एक करून आपल्याला भजे टाकायचे आहे कढईमध्ये. जितके बसतील तितकेच टाकायचे, म्हणजे मोकळे तळता आले पाहिजेत अशा पद्धतीचे टाकायचे आहेत. तर येथे झाऱ्याच्या साहाय्याने अजिबात खाली चिटकतसुद्धा नाहीत आणि गॅस आता कमी करायचा आहे आणि मंद आचेवर थोडेसे तळून घ्यायचे आहेत. तर एकसारखं वर खाली करून आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे ना म्हणजे तळून झाले पाहिजे. जितके छान तळल्या जातील तितके छान तुमचे कुरकुरीत भजे होतील आणि खरंच खूप छान लागतात खायला. मस्त पावसाळा झाला ना, बटाटे असतील घरात तर मस्त चिरायचे आणि पटकन. आणि साहित्य खूप काही लागत, फक्त एक कंटक्की मसाला जो आहे ना तो तुम्हाला किराणा दुकानातून आणून ठेवावा लागेल, किंवा सांगितलं मी तुम्हाला नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा त्यामध्ये वापरू शकता. तर थोडासा खायचा सोडा घालायचा. तांदळाचं पीठ जर वापरलं ना थोडासा खायचा सोडा, म्हणजे त्याने काय होईल, स्मूथ आणि कुरकुरीतपणा दोन्ही पण येईल. तर आता परत त्याच कढईमध्ये परत मी तशाच प्रकारचे आपले भजे टाकून घेते, म्हणजे आपल्याला परत तळून घ्यायचे. तर हे तुम्हाला परत का मी भजे तळताना दाखवते हे पुढे मी तुम्हाला सांगते. तर तशाच प्रकारे आपण टाकून घेतलेले आहे आणि तसेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस थोडासा फुल करायचा आहे, म्हणजे मीडियम करायचा आहे
आणि एकसारखे आपल्याला हे सुद्धा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर यालासुद्धा वर खाली करायचं आहे, म्हणजे ते जे पकोडे आहेत म्हणजे भजे जे आहेत ते व्यवस्थित तळल्या जातील. तर चांगला रंग आला आहे आणि मस्त हलके हलके झाले. ज्यावेळेस आपले तळून होतात ना त्यावेळेस वरती तरंगतात आणि मस्त हलके हलके लागतात. तर आता आपण अगोदर जे तळून घेतलेले आहेत ना भजे, ते काय करायचे, हे तळत आल्यानंतर म्हणजे आपले हे आता प्रोसिजर तळत होत आलेली आहे त्या स्टेजला जे आपण अगोदर काढून घेतलेले आहे ते पूर्ण कढईमध्ये घालायचे आहेत. तर हे दोनदा प्रोसिजर केली तरी चालेल, कारण एवढी मोठी कढई नसते आपल्याकडे की एकदम आपण खूप काही टाकू शकतो. दोनदा काढलेले आपण टाकू शकतो एकत्र. तर अशा प्रकारे आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे काय होतील अगदी कुरकुरीतपणा त्याला येतोय. सोबत तळल्यानंतर जे अगोदरचे टाकून घेतले ना, ही ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेसुद्धा कुरकुरीत पकोडे होतील. तर व्यवस्थित आपल्याला चांगले 4 ते 5 मिनटं लागतील. गॅस मिडियम ठेवायचा आणि मस्त तळून घ्यायचे. तर अगदी कुरकुरीत आवाज येतोय त्याचा, मस्त झालेले आहेत आणि दिसायलाही छान झालेले. दिसायला काय पण चवीला खरंच खूप छान झालेले आहे. तुम्ही त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल, त्याने छान होईल. माझ्याकडे लिंबूसुद्धा नव्हता आणि आमचूर पावडर नसल्यामुळे मी घातलेली नाही, पण तुम्ही घालू शकता, त्याने चव छान येते. तर अगदी कुरकुरीत आणि दिसायलाही मस्त झालेले आहेत आणि कुरकुरीत तर विचारूच नका. आणि हो, तुम्हाला जर वाटलं थोडेसे पाव असतील सोबत, टोमॅटो सॉस लावायचा पावला आणि आतमध्ये भजे घालून आपण जे भजे आहेत ना हे घालूनसुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला जर खूपच भूक लागली असेल, तुम्हाला वाटलं थोडंसं काहीतरी टेस्ट द्यायची त्याला, तर तुम्ही त्या पद्धतीची सुद्धा त्याला टेस्ट देऊ शकता. तर अगदी मस्त कुरकुरीत आणि पाहिल्या क्षणीच खावेसे वाटणारे आणि परत घरच्याच साहित्यात, असं काही नाही आहे खूप काही साहित्य लागतं आणि वेळ लागतो, वेळही लागत नाही. तर मी तुम्हाला इथे बोटाने सुद्धा दाबून दाखवते, त्याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी कुरकुरीत आलेला आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही सोपी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.